हॅलो एव्हरीवन. पहाटेचे 4च्या कसाऱ्याने आम्ही निघालो गुजरातला जायला, मुंबईला जायला. तर इथे आम्हाला भेटली लोकल. 6:10 लोकल मिळाली आणि आम्ही बसलो टिटवाळ्याला जाण्यासाठी. तिथून आम्हाला जायचं होतं गुजरातला आम्हाला म्हणजे छोट्या बाळाचा बड्डे होता, त्यासाठी जायचं होतं. तर इथे आम्ही आवरून वगैरे सगळं निघालो. इथं तेजस बघा कसा बसलेला आहे आत्यांसोबत. आम्ही दादरवरून मेल पकडणार होतो जाण्यासाठी. तर इथे आमचा प्रवास खरा सुरू झाला मेलमधून. इथे आम्ही भरूचला जायला निघालो गुजरातला. फार आनंद वाटला जाण्यास, खूप मजा आली गाईज, खरंच खूप मजा वाटली. बाहेरचं वातावरण अगदी छान होतं, एकदम हिरवंगार आणि त्यासोबतच खूप सारं पाणी वगैरे. तर तुम्हाला दाखवते की आम्हाला जागा कशी होती बसण्यासाठी. तर इथे स्लीपर कोच होते बसण्यासाठी, ते बघू शकता. आम्हाला खिडकीच्या बाजूलाच मिळाली होती जागा बसण्यासाठी. मुलंही खूप आनंदी होती, कारण की पहिल्यांदाच आम्ही ट्रेनमधून प्रवास एवढा मोठा करत होतो गुजरातचा. तर आम्हाला जाण्यासाठी 5 ते 6 तास लागले. तर खूप असा छान आमचा प्रवास झाला. बसण्यासाठी पण जागा वगैरे होती. आम्ही सोबत जेवण वगैरे घेऊन निघालो होतो. तसं पण ट्रेनमध्ये भरपूर सारं जेवण वगैरे येतं, त्यामुळे काही प्रश्नच नव्हता. आता मी निघाले आहे, आमच्यासोबत माझे सासू आणि सासरे पण होते, चुलत. तर ते कुठे बसले आहेत ते मला बघायचं होतं. तर आम्ही होतो बोगी नंबर 5मध्ये आणि ते होते बोगी नंबर 7मध्ये. तर मी निघाले आहे आता त्यांच्याकडे. तर मी तुम्हाला दाखवत आहे बघा. ट्रेनमध्ये खूप काय काय येतं खाण्यासाठी. ते जशी भेळ आलेली आहे, खूप छान होती ही भेळ. आम्ही ट्राय केली, खूप मस्त लागली. तर मी शोधत चालले होते कुठे बसलेले आहेत बघत होते, पण इथं तिथं कुठंच बसलेले नव्हते. मग त्याच्यानंतर मी पुढच्या बोगीमध्ये बघितलं, 7 नंबरच्या बोगीमध्ये. आतमध्ये टॉयलेट बाथरूमची चांगली व्यवस्था केलेली आहे त्या लोकांनी. मेलमध्ये खूप सारे लोक होते आणि आम्ही जात होतो खास म्हणजे बड्डेसाठी. आमच्या मोठी जावेच्या मुलीचा बड्डे होता, त्यासाठी मी निघालो होतो. तर इथे मला भेटल्या आत्या. तर त्या झोपल्या होत्या आणि मामाही झोपलेले होते साईडला, त्यांची पिशव्या वगैरे. तर तुम्ही बघू शकता बाजूला किती मोठी खाडी, किती मोठी नदी होती, खूप मोठी नदी. त्यानंतर थोडंसं पुढं आल्याच्यानंतर एक ठिकाणी वलसाडला आम्ही थांबलो, कारण की तिथे ट्रेनचा प्रॉब्लेम पावसामुळे झाला होता. इथे आम्ही भरूचला येऊन पोचलो ह्या ठिकाणी. तर तुम्हाला दाखवते आता की हे असं आहे जावेचं घर. ही शूटिंग मी आल्या मला काढायला जमली नाही, पण मग मी नंतर 2 दिवसानंतर ही काढलेली शूटिंग आहे. असं घर आहे. आम्ही सगळेजण बसलेलो, खूप मजा मस्ती केली, खूप मजा आली. सगळेजण हसून खेळून मस्तपैकी होते. तर बड्डे होता त्या दिवशी आम्ही सगळ्यांनी गाणे वगैरे लावले आणि मस्त सगळे लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळे आम्ही नाचलो. तर तुम्ही बघू शकता की ते लहान मुलं पण, आमची रुही पण खूप मस्त नाचते. सगळ्या जणांनी खूप आनंद घेतला, फार मजा आली. बड्डेचा आनंद खूप असा छान साजरा केला. बड्डेही छान झाला आणि सगळ्या पाहुण्यांनी नाचायचा पण आनंद घेतला, मुलांनी घेतला, मुलांनाही खूप मजा आली गाईज. आणि याच्यानंतर आम्हाला दुसऱ्या दिवशी बड्डे झाल्याच्यानंतर जायचं होतं फिरण्यासाठी. स्टॅच्यू ऑफ युनिटी गुजरातमध्येच आहे, ते त्याला भेट देण्यासाठी जायचं होतं. तर त्याचा व्लॉग मी नंतर टाकणारच आहे. तर हा होता बड्डेचा व्लॉग. आम्ही कसं गेलो मुंबईवरून गुजरातपर्यंत. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता नाचाचा कार्यक्रम जोरात चाललेला होता. आणि त्यासोबत आमच्यासोबत नाचण्यासाठी आमचे घरातले काही मेंबर्स पण घेतले होते. सगळ्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनाही फार आनंद वाटला. घर भरून निघालो पूर्णपणे, फार मजा आली. अशा पद्धतीने सगळेजणांनी एकदम मस्त मजा घेतली. मुलांनी तर खूप मजा घेतली. बड्डेचा कार्यक्रम होता त्यामुळं गेलो होतो. तर तुम्हाला मी आता बड्डे गर्लची फॅमिली दाखवते. तर ही आहे बड्डे गर्लची मम्मी, पप्पा, 2 बहिणी
आणि ही आहे माझी फॅमिली. अशा रीतीने झाला हा व्लॉग कंप्लीट.